आइए हम आज मेरा विषय है कि परमेश्वर विश्वासी लोगों का न्याय करेगा, क्योंकि बाइबल वचन ऐसे कह रहा है। दूसरा कुरिन्ती उसका 5 अगर हम देखेंगे तो दूसरा कुरिन्ती 5 उसका 10 वचन, कारण आपण सर्वांनी ख्रिस्ताच्या न्याय समोर स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, ह्यासाठी की प्रत्येकना त्यांना देहेने जे केले गोष्टी फल मिळावा, मग तो बरे असो किंवा वाईट असो। हे गंभीर गोष्टी आहे और बायबल आम्हाला स्पष्ट सांगतो की विश्वासी लोकांची न्याय होणार आहे। आमचा तुमचा न्याय होणार आहे। एक दिवस न्याय होणार आहे और तो न्याय करणारा कोण आहे? मसीह आहे, प्रभू येशू ख्रिस्त है ना। पिताचे दाहिनेवर बसलेलं कोण आहे? प्रभू येशू मसीह है ना। लेकिन एक दिवस प्रभू येशू मसीह आपला तारणारा तो न्यायाचे आसन मध्ये बसणार आहे और एक दिवस जेव्हा आम्ही हे जग सोडून जाणार आहे, तो प्रभू आमचं तुमच्या जीवनाची पुस्तक उघडणार आहे और तो आमचं न्याय करणार। और बायबल सांगतो कोणाला ते वाचू शकत नाही न्यायाचे आसन मध्ये, कोणीही वाचू शकत नाही है ना। और बायबल 5-6 गोष्टी आम्ही आज ठेवणार आहे की प्रभू जेव्हा आम्ही हे जग सोडून जाणार आहे, जेव्हा प्रभू आमचे न्याय करणार आहे, कोणती कोणती विषय आमचे न्याय करणार आहे की ना। हे गंभीर आहे और देवाचा न्याय पवित्र होणार आहे, गंभीर होणार आहे। देवाचा न्याय गंभीर होणार आहे, पवित्र होणार, कोणीही वाचू शकत नाही न्यायापासून। मी विश्वासी लोकांना सांगतो, तुमचं आमचं जे तारण झालेलं आहे, जे आपलं जीवन प्रभूला दिलेलं आहे, त्याचा न्याय होणार आहे। पहिला गोष्ट की कोणती कोणती आमची न्याय होणार आहे, 5-6 गोष्ट आम्ही आज तुमच्या समोर ठेवणार आहे। पहिला आमचं गुप्त कार्य जे गुप्त कार्य केलेले आहे तारण झाल्यानंतर है ना, हे गुप्त कार्याचे बी आमचं न्याय होणार आहे। दावीद का म्हणतो माहितीये का? प्रभू माझा गुप्त पापाची क्षमा कर। आज किती विश्वासी आम्हाला तुम्हाला गुप्त पाप का आहे कळले नाही और आम्हाला माहित भी नाही की हा गुप्त पाप कधी होऊन जातो। लेकिन ते देव आहे, येशू ख्रिस्त ते आमचं गुप्त पाप पाहत आहे। लेकिन आम्ही गुप्त पापासाठी प्रार्थना केली पाहिजे, हर रोज प्रार्थना केली पाहिजे की प्रभू माझा गुप्त पापासाठी क्षमा कर, है ना। जसे इंग्लिश मध्ये म्हणतात सिक्रेट सिन है ना। आम्ही सिक्रेट सिन एक दिवसामध्ये काय कर, आमचे विचार आमची हृदयापासून आम्ही आमचे सिक्रेट हे सीन आहे, आमची विचारापासून आम्ही पाप करतो, हृदयापासून आम्ही पाप करतो आणि एक दिवस हे जीवनाची पुस्तक मध्ये प्रभू लिहून ठेवतो। और पॉल म्हणतो की आमच्या सिक्रेट पाप, जसे रोम जर वाचलं लिहून ठेवा कोणी असेल तो रोम 2:16 मध्ये लिहिले आहे, मार्कुस 4:22 मध्ये लिहिले आहे की तुमचे एक दिवस सिक्रेट कार्य जे तुम्ही केलेले आहे ते उघड होणार आहे। हे गंभीर आहे। विश्वासी लोक, तुमचा आमचा न्याय होणार आहे, गंभीर आहे। दुसरी आमच्या आमची कॅरेक्टरची बी न्याय होणार आहे। तारण झाल्यानंतर आमची कॅरेक्टर कैसी होती, आमची कॅरेक्टरचे बी न्याय होणार आहे। रोम 2:5-6-11 मध्ये जर लिहिले की आमची कॅरेक्टर कशी होती, देवाच्या समोर आमची कॅरेक्टर कशी होती। आम्ही पाहत आहे हेनोकची आठवण करा। हेनोक बायबल सांगतो देवने हेनोकची कॅरेक्टर पाहून प्रसन्न झाला
प्रभू तुला उचलून घेतलं. आज आमचं और तुमचं कॅरेक्टर देवासमोर कसं आहे? हेनोक सारखं आहे का? एलिया सारखे आहे का? जेव्हा आम्ही एक कामानिमित्त कोणाला जातो, तो आम्हाला काय म्हणतो, तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट आणा. और मोठे साहेब आम्हाला लिहून देतात, हे कॅरेक्टर इट इज अ व्हेरी गुड कॅरेक्टर. तेव्हा आम्हाला ते जॉब देतात. जब हे जगाचा लोक आम्हालाची कॅरेक्टर पाहत आहे, तो देव जे राजांचे राजा, प्रभूंचे प्रभू आहे, ते आमची कॅरेक्टर का नाही पाहत? आहे की नाही? लय गंभीर आहे. आमचं तारण झालं, आम्ही मंडळीमध्ये आहे, बरोबर आहे. लेकिन आमची कॅरेक्टर कशी आहे? प्रभू आमची कॅरेक्टरची हिसाब-किताब घेणार आहे. कारण जेव्हा हर दिवस प्रभू आमची कॅरेक्टर जीवनाची पुस्तकमध्ये लिहून ठेवतात. जरीही आम्ही विसरणार आहे, लेकिन प्रभू आमची कॅरेक्टर कधी विसरणार नाही. हेनोकची कॅरेक्टर पहा, प्रश्न झाला. एलियाची कॅरेक्टर पहा, प्रश्न झाला. आमचं तुमचं कॅरेक्टर कसं आहे? हे कॅरेक्टरची बी नाही होणार आहे. हो विश्वासी लोक, आमचं तुमच्या कॅरेक्टरची नाही होणार. हे गंभीर आहे. ही कॅरेक्टर जर आमचं चांगले नाही, तर बायबल सांगतो आम्हाला जे रिवॉर्ड आम्हाला भेटणार आहे, जे प्रतिफल भेटणार आहे, आम्हाला भेटणार नाही. देवासमोर आम्हाला लज्जित होऊ लागलं ना, आम्हाला तिथे स्वर्गामध्ये गंभीर आहे. आमच्या जजमेंट कोण करणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त. कॅरेक्टरची हिसाब किताब घेणार आहे प्रभू. तिसरी गोष्ट की आम्ही जे मुखामध्ये जे शब्द उपयोग केलेले आहे, वचन उपयोग केलेले आहे, आम्ही मुखामध्ये हा जीभमध्ये आम्ही कोणता शब्द उपयोग केलेले आहे, आम्ही कोणतं वचन बोललेलं आहे, आमच्या जीभाची, आमच्या मुखाची बी आमच्या न्याय होणार आहे. ह्याच्या कारण जेव्हा आम्ही वचन सांगतो, तो नीट सांगायचे. हे वचनाची बी हिसाब आमचं प्रभू घेणार आहे. आम्ही मुखामध्ये कोणती वचन, सत्य वचन सांगितलं आहे की फॉल्स वचन सांगितलं आहे, या लोकाला प्रसन्न करण्यासाठी आम्ही सांगितलं आहे, हे आम्हाला तिथे स्वर्गामध्ये एक दिवस आम्हाला जाणून घ्यावं. गंभीर असावं. विश्वासी लोक, आमच्या मुखाची, शब्दाची प्रभू आमचा न्याय घेणार आहे. मत्ती 12:36-37 मध्ये लिहिले आहे, तुम्ही जे मी न्याय नाही करणार आहे, प्रभू म्हणतो, तुमचा शब्द तुमचा न्याय करणार आहे. आम्ही हे जगामध्ये आमचे तारण झाल्यानंतर, आम्ही मंडळीमध्ये जुळल्यानंतर आम्ही कोणती शब्द वापरलेले आहे, एक एक शब्दाची हिस्सा प्रभू घेणार आहे, है ना? आज प्रभू पवित्र आत्मा से द्वारा तुम्हाला सांगत आहे. पौल पवित्र आत्मा से द्वारा लिखता है, सर्व ख्रिस्ती, सर्व लोक, चे बरे असो किंवा वाईट असो, देवाच्या समोर उभा राहणार आहे. आम्ही शब्दामध्ये कोणती व्यवहार केले आहे, हे प्रभूचे हिसाब आम्हाला माहित नाही की आम्ही कोणतं शब्द बोलले. आता वय आम्हाला झाले 45-46 मध्ये कोणती जेव्हा तारण झाल्यानंतर आमची कोणती शब्द गेले आम्हाला माहित नाही, लेकिन प्रभूला आठवण आहे. कारण प्रभू म्हणतो, मी लिहून ठेवतो, जीवनाची पुस्तक मध्ये लिहून ठेवतो. प्रभू असं वचन सांगतो की प्रभू पाहतात, लिहून ठेवतात. लेखी लय महत्वपूर्ण आहे. लेखी लय तोंडामध्ये काय बोललं चालेल, लेकिन लेखी पाहिजे. आम्ही कोणाला जातो, लेखी द्या आम्हाला, हे जग आम्हाला लेखी मागतो. तर प्रभू का नाही लेखा करणार? जीवनाची पुस्तक मध्ये ज्याचं तारण झालं आहे, बाप्तिस्मा घेतलेलं, मंडळीमध्ये जुडलेले, तेव्हापासून जे तुम्ही मुखामध्ये वचन सांगितले, कोणती वचन सांगितले, एक एक शब्दाच्या तुम्हाला न्यायाच्या समोर हिसाब किताब देऊ लागेल म्हणजे लागेल. गंभीर आहे. पाचवा आमचं हिसाब घेणार होणार आहे, आमचे चांगले काम, जे आम्ही चांगले काम केलेले आहे, चांगले कामाची बी आमचे हिसाब किताब होणार आहे. आणि हे चांगले कामाचे अनुसार प्रभू आम्हाला रिवॉर्ड देणार आहे, प्रतिफल आम्हाला देणार आहे. प्रभूची इच्छा आहे की त्याच्या लोक चांगले काम केले पाहिजे, कारण आमचा देव चांगला आहे, है ना? यहोवा परमेश्वर चांगला आहे. प्रभू अपेक्षा करतो आपल्या लोकांसाठी की तुम्ही चांगले काम करावं. इफिसी 6:8 मध्ये लिहिले आहे.
है ना. आमची चांगले कामाची बी प्रभू आमची पावती आम्हाला भेटणार आहे, है ना. गंभीर आहे. देवाची इच्छा आहे, है ना. हे जगामध्ये प्रभू येशू मसीह राहत असताना किती किती चांगले काम केले. प्रभूची इच्छा आहे. जर आम्हाला पवित्र आत्मा भेटलेले आहे, तर पवित्र आत्माची इच्छा आहे की तुम्ही चांगले काम करावं. चांगले काम, जरी हे जग आम्हाला चांगले कामाची पावती देत नाही, लेकिन एक दिवस आमचा प्रभू जे सर्वशक्तिमान परमेश्वर आहे, जे ते एक दिवस न्यायाची आसनमध्ये बसणार आहे, त्याच्यासाठी आम्ही चांगले काम करावं असं. हे जग आम्हाला पावती देणार नाही, लेकिन प्रभू एक दिवस आम्हाला रिवॉर्ड देणार आहे, आम्हाला शाबाशी देणार आहे. हा, जरी आम्ही विश्वास मध्ये कमी असलो, हे प्रगटीकरण मध्ये सांगतो, हे विश्वास, जरी तू विश्वास मध्ये, लेकिन तू इमानदार असा. आम्ही आमच्या चांगल्या कामाची प्रभू आम्हाला पावती देणार. गंभीर असा विश्वास नाही होणार. तुमचा जोसेफचे बी नाही होणार आहे, है ना. जोसेफ काही सुटणार नाही, है ना. जेव्हा मी अध्ययन करत होता, ते मला किती गंभीर आहे. आम्ही देवा येण्यापूर्वी आम्ही आपल्याला काय म्हणतो ठीकठाक करावं. आता बी वेळ गेले नाही, है ना. येशू ख्रिस्त येण्यापूर्वी प्रभू आम्हाला वेळ देत आहे आपल्या लोकाला. आम्ही काय करावं? ठीकठाक करावं. एक दिवस आमचा प्रभू येणार आहे, आम्हाला घेऊन जाणार. आमची कॅरेक्टर, आमची मुखापासून जे लिहिलेले व शब्द आम्ही ठीक करावं. आमची कॅरेक्टर आमची ठीक करावं. आम्ही गुप्त कार्य जे गुप्त मध्ये कार्य केलेले आहे, है ना. दावीदने जेव्हा पाप केला, तिला वाटलं मला कोणी पाहिले नाही, है ना. लेकिन ते देव पाहिले. तिला वाटलं आम्ही सिक्रेट मध्ये केला, लेकिन प्रभू तिला उघड आणलं, सगळ्याच्या समोर आणलं. नातानला पाठवलेलं आहे की नाही, गुप्त मध्ये केलेला आहे. लेकिन जेव्हा गुप्त मध्ये केलेला 3 वर्ष तिला भोगू लागले, है ना. लेकिन तो क्षमा मागितली, है ना. एक दिवस दावीद भी उभा राहणार आहे न्यायाची आसन मध्ये, और त्याचे सिक्रेट पाप उघडणार आहे प्रभूची. आमचा बी सिक्रेट पाप उघडणार ह्याच्यासाठी की प्रभू आम्ही रोज आपला प्रार्थनामध्ये, प्रभू आमच्या गुप्त पापाची क्षमा कर. आम्ही हर दिवस गुप्त पाप आमच्या विचारामध्ये, आमची हृदयापासून, आम्ही कानामध्ये रोज हे जगामध्ये आम्ही ऐकतो, पाहतो, हे गुप्त पाप आहे. आम्हाला क्षमा कर. गंभीर आहे. तिसरी गोष्ट, 6वा, की आमचं व्यवहार, मत्ती 5:22 मध्ये आमची व्यवहार कशी आहे. आमचे तारण झाल्यानंतर आमची व्यवहार देवाच्या लोकांसाठी व्यवहार कशी होती. देवाची इच्छा आहे की त्याचे लोक व्यवहार चांगलं असावं, है ना. आमची व्यवहारची बी हिसाब किताब होणार आहे. आम्ही वाचू शकत नाही. बघा हेनोकची व्यवहार कशी होती देवाच्या समोर, एलियाची व्यवहार कशी होती. आमचं तुमचं व्यवहार कैसे आहे देवाच्या समोर, मंडळीचे लोकांसमोर, देवाच्या सेवक समोर कैसे व्यवहार आहे. आमची व्यवहारची बी काय करणार आहे प्रभू, हिसाब किताब घेणार आहे. विश्वासी लोक, आमचा नाही होणार, तुमचा नाही, हे जगाचं नाही होणार. आमची व्यवहारची, जर आमची व्यवहार जर चांगले नसेल, तर लक्ष ठेवा, देवासमोर आम्हाला प्रतिफल भेटणार. असे लिहिले आहे की हिंदी में लिखा है, जलते जलते हम जाएंगे. मला मराठीमध्ये असे आहे की ते काय म्हणतात, ते वांगे ना भाजल्यासारखे वांगे, तसे आम्ही स्वर्गामध्ये जावा. नरक पासून वाचणार आहे, लेकिन विश्वासी वांगासारखं, भाजला वांगासारखं आम्ही पोहोचू. तर आम्हाला व्यवहार चांगले नसेल, तर आमचे कॅरेक्टर चांगले नसेल, तर है ना, आम्हाला रिवॉर्ड भेटणार नाही. आम्हाला लज्जित होऊ लागणार तिथे. प्रभू म्हणतो कोपरेमध्ये जाऊन बस. व्यवहार, आमची व्यवहार कशी होती, हे प्रभू हर गोष्ट जीवनाची पुस्तक मध्ये लिहून ठेवले. जोसेफची बी लिहून ठेवलं आहे. आमची व्यवहार कसे, जेव्हापासून माझी तारण झाली 2003 मध्ये माझी तारण झाली, आता 23 वर्ष होत आहे. हे 23 वर्षामध्ये आमची माझी व्यवहार कशी होती, कॅरेक्टर कसे, सगळे प्रभू लिहून ठेवलं आहे. मी वाचणार नाही, नाही ना. 7वा, आमचा उद्देश, 1 कोरिंथी 4:5 मध्ये लिहिले. आमचा उद्देश काय होता.
जेव्हा आमचं तुमचं तारण झालं, उद्देश काय होता? आमची उद्देश ही होती की देवाची महिमा करावा. देवाची महिमा करा. आर काही नाही. आमच्या जीवनाची मकसद काय होती, की प्रभू येशू मसीहची महिमा. तो उंच असावं, आम्ही खाली असावं. देवाची महिमा करावं हे उद्देश आहे. बिल्डिंग बसावं, गाडी घाडावं हे उद्देश नाहीये. हे प्रभू आम्हाला पाठवले नाही. आम्हाला तारण झाल्यानंतर आमचे उद्देश या आहे. बघा हेनोकची उद्देश काय होती? देवाची महिमा करा. देवाच्या प्रसन्न करा. है ना? तो केला. और तो अपेक्षा आज प्रभू आम्हाला नवा करारमध्ये, नवा विश्वासी लोकांमध्ये आमचं तो अपेक्षा करत आहे. देवाची उद्देश आहे, देवाची प्लॅन आहे, की तुम्ही त्याचा गौरव करावा. कारण प्रभू गौरवाच्या सिंहासनमध्ये बसलेले आहे. देवाचे स्वर्गदूत गौरव करतात, आराधना करतात, देवाची आज्ञा पालन करतात, देवाची स्तुती करतात. हे उद्देश आहे. आम्ही हे जगामध्ये 40, 50, 60, 70, 80, 100 वर जगावं. लेकिन हे 100 मध्ये आम्ही किती देवाची उद्देश केलेले आहे. देवाची महिमा किती केलेली आहे. देवाला आम्ही किती प्रसन्न केले हे आम्हाला प्रभू हिसाब किताब घेणार. दुसरा 8वा आमच्या प्रेम है ना, प्रेमच्या बी आमचा नाही करणार आहे. है ना, आम्ही प्रभूने सांगितले की तुम्ही एक हिंदी में लिखा एक दूसरे में तुम क्या करो, प्रेम करो. प्रेम, जिथे प्रेम आहे तिथे येशू ख्रिस्त आहे. जिथे प्रेम नाही तिथे प्रभू नाही, पवित्र आत्मा नाही. आहे ना, कारण आमच्या प्रभू येशू मसीह प्रेम आहे. प्रभू येशू आमच्या जीवनामध्ये प्रेम असलं पाहिजे. जर प्रेम नाही आमच्या हृदयामध्ये, जर प्रेम नाही, तो इफेक्ट पडणार आहे स्वर्गामध्ये. प्रतिफलची इफेक्ट पडणार आहे, रिवॉर्डची इफेक्ट पडणार आहे. प्रभूची इच्छा आहे की माझा लोक समजून घ्या, माझा लोक प्रेम करावा, एक दुसऱ्यासाठी प्रेम करावा. जिथे प्रेम आहे तिथे प्रभू वास करतो. जिथे प्रेम नहीं तिथे प्रभु वास नहीं करतो. प्रभु ने कहा अपने दुश्मन से भी तुम प्रेम करो. हिंदी इंग्लिश में लिखा हुआ है की 5 मराठीमध्ये 5:10 मध्ये इंग्लिश मध्ये लिहिले आहे, वी मस्ट ऑल अपियर बिफोर हिज जजमेंट सीट. वी मस्ट होगा, आम्ही प्रीती करावा. जर आमच्यावर प्रीती नाही आम्ही देवाला पाहू शकत नाही. येशूला अगर पाहत असेल, इच्छा असेल तर तुम्ही प्रीती करा. जर तुमच्यावर कोणी आरोप टाकले, प्रीती करावं. तुमच्यावर अन्याय केले, प्रीती करावं. हे देवाची शिक्षण आहे. देवाची शिक्षण आहे, आम्ही प्रीती करावी. जर आम्ही प्रीती नाही केले, लक्ष असावं. जीवनाची पुस्तक मध्ये लिहिलं आहे की हे माझा लोक प्रीती नाही करत. आज काय नाही होणार आहे. आज विश्वासी लोकाला काय होणार नाही. आम्हाला तुमचं काय बिघडणार नाही. लेकिन लक्ष ठेवा, एक दिवस जे मुद्दे मी सांगितले आहे ते मुद्दे एक दिवस जीवनाची पुस्तक मध्ये इफेक्ट पडणार आहेत. आम्हाला और तुम्हाला इफेक्ट पडणार. दुसरी 9वा आम्हाला आमची सेवा, प्रभूने जे दिलेली आमची सेवा, हे तुम्ही सेवा कैसे केले. 1 कोरिंथी 3:13 मध्ये आमची सेवा, आम्ही सेवा, देवाची सेवा कैसी केली. प्रभू म्हणते चला हिसाब द्यावा. मी तुम्हाला सेवा दिली, तुम्ही लायक नसताना मी तुम्हाला सेवा दिली. मी स्वर्गदूतला सेवा दिली नाही, मी तुम्हाला दिली. तुम्ही लायक नसताना, अयोग्य असताना मी तुम्हाला सेवा दिली. माझी सेवा तुम्हाला दिली. तुम्ही कैसे केले सांगा मला. माझी सेवाला तुम्ही समझोता केलाय का? वचनाची समझोता केले का? देवाची सेवामध्ये कधीही समझोता नाही केले. आम्ही हेनोकला पाहतो की हेनोकने कधीही समझोता नाही केला. देवा प्रसन्न झाला. आमचं तुमचं नाही होणार. कोणती नार आम्ही पवित्र आत्म्याच्या तुम्हाला ठेवला. बघा, आर ज्याच्या तारण नाही झालेली आहे, जे लोक आज जुडले, ज्याचे तारण नाही झाली आहे, आज प्रभूला आपलं जीवन देऊन टाका.
क्षमा मागा, प्रभू आमचं तारण. प्रभू मी आपलं जीवन तुला देतो, मला माझ्या पापाची क्षमा कर. तारण गरजेचे, तारण नाही जीवन नाही स्वर्ग नाही.